रविकांत तुपकरांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मेहकर तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसील कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांचा अंत बघू नका, डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांचा इशारा. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्ती व हक्काच्या पीक विम्यासाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली मेहकर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून सरकारला गंभीर इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचा अंत बघू नका, वेळीच तुपकरांच्या आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा रस्ते जाम करू, असा आक्रमक पवित्रा डॉक्टर टाले यांनी यावेळी बोलताना दिला. मेहकर तहसील कार्यालयावर झालेल्या या आंदोलनात आरेगाव, डोणगाव, गोहगाव, अंदरूड, जवळा, दबरदडा, हिवरा खुर्द, सोनाटी यासह तालुक्यातील इतर गावातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील शेतकरी आज आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, नैसर्गिक आपत्ती तसेच कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी सुरू केलेले आंदोलन न्याय्य आहे. दरम्यान शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून आर्थिक दिलासा द्यावा, हक्काचा पीक विमा देण्यात यावा यासह इतर शेतकरी हिताच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. डॉक्टर टाले म्हणाले, शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. जर शासनाने दुर्लक्ष केले तर पुढील आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार व प्रशासनाची राहील. शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेऊन आक्रमक पवित्रा घेतल्यास याला शासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी बोलताना दिला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना विनाशर्त विना आठ कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना विनाशर्त विना आठ कर्जमाफी झालीच पाहिजे. कोण मध्य देणार नाही.